Come again. Here we will see the new topic, male gametophyte. ह्या चॅप्टर मध्ये जे टॉपिक केलेले आहेत, पहिला टॉपिक मी पाहिला फ्लावरचा, दुसरा आहे पॉलिनेशनचा, तिसरा पॉलिटिक एजंट्स, चौथा कॉन्ट्रिब्युशन्सचा पहिला पॉइंट आपण. आता हा नेक्स्ट टॉपिक जो आहे ह्याच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट म्हणजे आपल्याला आता हळूहळू आपण पॉलिनेशन झाल्यानंतरच्या गोष्टी पाहतोय किंवा पॉलिनेशन कोणत्या स्टेज मध्ये होतं त्यासाठी आपल्याला आणि त्यासोबत मेल गॅमेट्सची निर्मिती कशी होते. कारण आपल्या चॅप्टरचा उद्देश काय, रिप्रोडक्शन. चॅप्टर म्हणजे रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्सेस कसे तयार होतात, मेल सेक्स फिमेल सेक्स कसे तयार होतात, मेल गॅमेट्स कसे तयार होतात, फिमेल गॅमेट्स कसे तयार होतात, त्यासाठी आपल्याला अगोदर मेल गॅमेटोफाइटची माहिती घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये मेल गॅमेट्स तयार होतील. गॅमेटोफाइट म्हणजे अशी बॉडी की जिच्यामध्ये गॅमेट आहे. मेल गॅमेटोफाइट त्यामध्ये मेल गॅमेट असतील, फिमेल गॅमेटोफाइट फिमेल गॅमेट तयार होतील किंवा असतील. फर्स्ट ऑफ ऑल विल सी दी मेल गॅमेटोफाइट. त्यामध्ये आपल्याला पहिली हेडिंग आपली असेल स्टेमनची, दॅट इज अँड्रोशियम. हे आपल्याला अगोदर फ्लॉवरच्या स्ट्रक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे. स्टेमन और अँड्रोशियम, थर्ड floral whorl. It is a male reproductive whorl. Why it is called male reproductive whorl? Because it produces male gametes at the time of maturity. Hence it is called male gametophyte. मग ह्या मेल गॅमेट्सची निर्मिती कशी होते? मेल गॅमेट्सची निर्मिती होते पोलन ग्रेन्स पासून. पण पोलन ग्रेन्स कुठे आहेत? पोलन ग्रेन्स अँथर मध्ये. अँथर कुठे आहे? स्टेमन. तर त्यासाठी आपली पहिली ह्याच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट मध्ये पहिला पॉइंट राहील स्टेमनचा. स्टेमनचे पॉइंट्स द्यावे लागतील. स्टेमन ची डायग्राम तुमच्या समोर आहे. स्टेमन, फिलामेंट आणि अँथर असे दोन पार्ट केलेले आहेत. बेसल पोर्शन इज कॉल्ड फिलामेंट, अपर इज कॉल्ड अँथर. On the basis of attachment of filament to the anther, फिलामेंटची अटॅचमेंट अँथरला कुठे आहे त्या बेस वरून तीन प्रकार केलेले आहेत अँथरचे. बेसी फिक्स्ड, जर बेसला असेल, डॉर्सी फिक्स्ड, डॉर्सल साइडला असेल, फिलामेंटची अटॅचमेंट कुणाला? अँथरला. परत रिपीट करतोय मी, फिलामेंटची अटॅचमेंट अँथरला. फिलामेंटची अटॅचमेंट अँथरला कुठे आहे? बेसला असेल तर बेसी फिक्स्ड, डॉर्सल साइडला असेल तर डॉर्सी फिक्स्ड. डॉर्सल साइडलाच असेल पण एका ॲट अ पॉइंट दॅट इज कॉल्ड व्हर्सेटाइल अँथर. देयर आर थ्री कॅटेगरीज, बेसी फिक्स्ड अँथर, डॉर्सी फिक्स्ड अँथर अँड व्हर्सेटाइल अँथर. हे सगळं तुम्हाला नीट साठी दिलेलं आहे. बोर्डच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एवढं डिटेल दिलेलं नाहीये. तर सो दिस इज दी क्लासिफिकेशन ऑफ अँथर्स, म्हणजे कोणत्या ठिकाणी फिलामेंटची अटॅचमेंट आहे यावरून तीन प्रकार केलेले आहेत. देन अबाउट द अँथर. आता येऊ आपण सेकंड पॉइंट, स्टेमन नंतर अँथर कडे बघू आपण. अँथर काही फ्लावर्स मध्ये अँथर हे मोनोथिकस आहेत तर काही ठिकाणी डायोथिकस आहेत. हे कळते का पहा. मोनो मीन्स वन, डाय मीन्स टू, थिका मीन्स चेंबर. जर एकच चेंबर असेल अँथर मध्ये, एकच चेंबर असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोथिकस. एकच चेंबर असेल तर मोनोथिकस अँथर. दोन चेंबर असतील तर त्याला म्हणतो आपण डायथिकस अँथर. आता इथे मी जी डायग्राम काढलेली आहे हा आहे ट्रान्सफर सेक्शन. ही डायग्राम आहे ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर. अँथरचा ट्रान्सफर सेक्शन घेतलेला आहे कारण आपल्याला अँथर मध्ये काय आहे, पोलन ग्रेन्स कसे आहेत, कसे तयार होतात ते पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप खाली अँथरचा सेक्शन घेऊन ट्रान्सफर सेक्शन, जसे आपण चक्क्या करतो ककडीच्या, टोमॅटोच्या वगैरे, तसे चक्क्या करून ट्रान्सफर सेक्शन घेऊन आपल्याला हा भाग मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्यानंतर जे स्ट्रक्चर दिसतं दॅट विल बी लाईक धिस. मी पूर्ण डायग्राम ड्रॉ नाही केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त मला एवढंच दाखवायचंय की ही जी डायग्राम आहे ही आहे डायथिकस अँथरची. इथं तुम्हाला दोन चेंबर पाहायला मिळतात. दोन्ही चेंबर इथं पहा, फॉर एक्झाम्पल इथं दोन्ही चेंबर जे आहेत हे दोन्ही चेंबर एकमेकांना जोडलेले आहेत. दॅट पोर्शन इज कॉल्ड कनेक्टिव्ह. दोन चेंबरला जोडणारा भाग जो आहे तो कनेक्टिव्ह, तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल ह्या सेक्शन मध्ये. आता इथं एका ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जर दोन चेंबर असतील तर पोलनच्या चार पिशव्या तुम्हाला पाहायला मिळतात. दीज आर कॉल्ड पोलन सॅक्स. दीज आर कॉल्ड पोलन सॅक्स. इथं तुम्हाला चार पिशव्या पाहायला मिळतील. मी एक डिटेल मध्ये काढलेली आहे. चार पिशव्या
म्हणजेच इथं हे अँथर जे आहे ते डायथिकस अँथरचे डायग्राम मी तुम्हाला काढून दिलेले आहे. मोनोथिकस अँथर मध्ये एक चेंबर असेल आणि 2 पोलनच्या पिशव्या असतील. डायथिकस अँथर मध्ये 2 चेंबर असतील आणि 4 पोलनच्या पिशव्या म्हणजे पोलन सॅक्स पाहायला मिळतील. तर इथं ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल पीएस ऑफ अँथर मध्ये पीएस ऑफ अँथर शोज वॉल. त्याचे आपण काय केलेलं आहे 2 पार्ट करू आपण वॉल अँड पोलन सॅक्स. वॉल म्हणजे WALL वॉल. देयर आर 3 लेयर्स ऑफ वॉल. सर्वात बाहेरची जी दिसते तुम्हाला ही दिसते ही दाखवलेली आउटर लेयर. दिस इज कॉल्ड एपिडर्मिस which is hard and tough. एंडोथेशियम सेकंड लेयर. ही 2 to 3 लेयर्स आहे त्याच्या. एंडोथेशियमच्या 2 ते 3 लेयर्स असतील. एपिडर्मिस सिंगल लेयर आहे. कडेला जी दिसते ही एपिडर्मिस. ज्यावेळेस अँथरचा आपण सेक्शन घेऊ ट्रान्सफर सेक्शन त्यावेळेस तुम्हाला स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आउटर एपिडर्मिस, मिडल एंडोथेशियम अँड इनर इज टॅपेटम. टॅपेटम जी की डेलिकेट आहे आणि याचं फंक्शन आहे न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. ही टॅपेटम लेयर जी आहे जी पोलन ग्रेसला लागून तुम्हाला पाहायला मिळते. दिस वन टॅपेटम. दिस वन ही टॅपेटम जी आहे ही तुम्हाला म्हणजे सर्वात आत पाहायला मिळते. सर्वात आत म्हणजे पोलन ग्रेसला लागून कारण ह्याच्यामध्ये पोलन सॅक्स आहे. टॅपेटम संपलं पहा परत एकदा ह्याचे आपण 2 भाग केले वॉल आणि पोलन सॅक्स. वॉल मध्ये 3 लेयर पाहिले. सर्वात बाहेरची एपिडर्मिस, मधली एंडोथेशियम आणि सर्वात आतली जी आहे तिला म्हणायचं टॅपेटम. सो दीज आर द 3 लेयर्स ऑफ वॉल. आता लक्षात आलं वॉलचं फंक्शन असतं प्रोटेक्शन करण्यासाठी, नरिशमेंट करण्यासाठी. पोलन ग्रेन्स जे तयार होणार आहेत. आता बघू आपण पोलन सॅक्स सेकंड पोर्शन ऑफ द अँथर. पोलन सॅक्स मध्ये इथं अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील ज्या सेल्स असतात त्या सेल्सला म्हणायचं पोलन मदर सेल्स. पोलन मदर सेल्स. आता मदर शब्द हा टाकलेला आहे पोलन मदर सेल्स कारण सेल्स हा फेमिनाईन वर्ड असल्यामुळे इथं आपण मदर हा शब्द टाकलेला आहे. पोलन मदर सेल्स ज्या की डिप्लॉइड वन आहेत, डिप्लॉइड आहेत आणि ह्या पोलन मदर सेल मध्ये मियोसिस होईल. ह्या पोलन मदर सेल मध्ये मियोसिस ऑकर्स अँड इट प्रोड्युसेस हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स. तर अशा पद्धतीने पोलन ग्रेन्सची निर्मिती होईल. कशी डिप्लॉइड पोलन मदर सेल्स अंडरगोज मियोटिक डिव्हिजन दॅट इज रिडक्शन डिव्हिजन आणि अशा पद्धतीने मायक्रोस्पोर्स मिळतील. मायक्रोस्पोर मदर सेल पासून मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन्स आपल्याला पाहायला मिळतील किंवा पोलन ग्रेन्सची निर्मिती जे पोलन ग्रेन्स युनिसेल्युलर असतील, युनिन्यूक्लिएट असतील आणि हॅप्लॉइड असतील. लक्षात येते. ह्या पोलन सॅक्स मध्ये पोलन मदर सेल्स आहेत. त्या पोलन मदर सेल्स मियोसिस ह्या डिव्हिजन मधून जातील. मियोसिस होईल किंवा रिडक्शन डिव्हिजन होईल आणि अशा पद्धतीने हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स किंवा हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स आर फॉर्म्ड. आणि हेच महत्त्वाचं इव्हेंट आहे. ह्या पोलन ग्रेन्स पासून मेल गॅमेटोफाइटची निर्मिती होणार आहे. सो इन दिस वे वी विल गेट पोलन ग्रेन्स. हॅप्लॉइड, युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट पोलन ग्रेन्स आर फॉर्म्ड. सो दिस इज अबाउट दी टीएस ऑफ अँथर. तर अशा पद्धतीनं टीएस ऑफ अँथर शोज मेनली देअर आउटर वॉल अँड इनर इज पोलन सॅक्स. वॉलचे परत 3 लेयर्स दाखवलेले आहेत. एपिडर्मिस, एंडोथेशियम आणि टॅपेटम अशा 3 लेयर आहेत वॉल्स मध्ये. आणि पोलन सॅक्स मध्ये सांगितलं तुम्हाला की पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत, मायक्रोस्पोर तयार होणार आहेत. पण ते कसे तयार होतात? बिफोर इट मायक्रोस्पोर मदर सेल्स which are diploid undergoes meiosis or reduction division to form haploid pollen grains. तर आता ह्या हॅप्लॉइड पोलन ग्रेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचंय. मला इथपर्यंत जर काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट ह्याच्यामध्येच कंटिन्यू करतोय मी. पोलन ग्रेन्स, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. अगोदर आपण बघितलं म्हणजे मेन हेडिंग आपली काय आहे? मेल गॅमेटोफाइट, देन स्टेमन, देन अँथर, देन टीएस ऑफ अँथर अँड देन पोलन ग्रेन्स. ह्या पोलन ग्रेन्स these are unicellular, uninucleate and haploid pollen grain. pollen grains कसे आहेत? unicellular, uninucleate and haploid. असे चेंडू सारखे pollen grains आहेत. एवढे मोठे नाही आहेत, मायक्रोस्कोप खाली पाहावं लागतील आपल्याला.
हे पोलन ग्रेन्स देयर आर टू वॉल्स. ह्या पोलन ग्रेन्सला दोन वॉल्स म्हणा किंवा दोन लेयर्स आहेत. आउटर इज कॉल्ड एक्झाइन अँड इनर इज कॉल्ड इंटाइन. ही डायग्राम तुम्ही सुद्धा ड्रॉ करू शकता. टीएस ऑफ अँथरची डायग्राम तुम्हाला विचारू शकतात. एक्झाइन, इंटाइन, इथं न्यूक्लियस दाखवायचं. युनिन्यूक्लिएट म्हटलेले न्यूक्लियस, एक्झाइन, इंटाइन, न्यूक्लियस. अशा पद्धतीनं त्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. परत पाहू आपण. ह्या एक्झाइन मे बी स्मूथ ऑर स्पाइनी. काही मध्ये स्मूथ आहे, काही मध्ये स्पाइनी पोलन ग्रेन्स पाहायला मिळतात. आउटर वॉल इज कॉल्ड एक्झाइन. एक्झाइन मध्ये स्पाइन्स तुम्हाला पाहायला मिळतील. दीज आर कॉल्ड स्पाइन्स. Exine as compared to intine, it is hard. Exine is hard and tough, while intine is delicate. ही intine जी आहे ती delicate आहे. आणि ह्या exine वरती तुम्हाला काही minute pores पाहायला मिळतात. Exine वरती minute pores are found. These minute pores are called germ pores. Germ pores or germ pore. हे ह्याचं फंक्शन जे आहे या जर्म पोरचं, आफ्टर डेहिसन्स और पोलन ग्रेन्स जर्मिनेट ऑन द स्टिग्मा. आता हे पॉलिनेशन व्हायच्या पूर्वीचे तुम्हाला पोलन ग्रेन्स दाखवलेले. याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होणार आहे ते नंतर बघू. आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. त्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये पोलन ग्रेन्स पासून मेल गॅमेटोफाइटची निर्मिती कशी होते, हाऊ द मेल गॅमेटोफाइट डेव्हलप्स फ्रॉम दिस युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट अँड हॅप्लॉइड पोलन ग्रेन. फर्स्ट ऑफ ऑल, this is the structure of pollen grain. These pollen grains are present in the pollen sacs of anther. Unicellular, uninucleate, haploid pollen grains. These are having outer wall exine, which is smooth or spiny. Inner is called intine. While on the exine there are minute pores which are called germ pore, through which exine comes out. ह्या जर्म पोर्स मधून एक्झाइन जे आहे ती बाहेर नंतर येणार आहे. पोलन ट्यूब सारखं एक स्ट्रक्चर बाहेर टाकते. दॅट इज कॉल्ड पोलन ट्यूब. अशा पद्धतीने हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. दिस इज सायटोप्लाझम. युनिसेल्युलर म्हटले एकच न्यूक्लियस आहे, युनिन्यूक्लिएट अँड हॅप्लॉइड. सो पोलन ग्रेनचं हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चर नंतरच आपल्याला ह्या पोलन ग्रेन्स पासूनच डेव्हलपमेंट होणार आहे गॅमेटोफाइटची. त्यामध्ये पॉलिनेशन व्हायच्या पूर्वी काय डेव्हलपमेंट होते आणि पॉलिनेशन झाल्यानंतर काय डेव्हलपमेंट होते ते आपल्याला पाहायचं आहे. हे इथपर्यंत कळलं असेल. आता बोलत बोलत मी बोलून गेलो तुम्हाला. एक्झाइन जी आहे त्या एक्झाइनवर जर्म पोर्स आहेत, ज्याच्यामधून इंटाइन जे आहे ते नंतर बाहेर येणार आहे. इंटाइन एक ट्यूब सारखं स्ट्रक्चर बाहेर टाकते आफ्टर द डेव्हलपमेंट और इन प्रोग्रेस. Tube-like structure gives out, that is called pollen tube, through the germ pore. Intine gives rise a tube-like structure. So this is the structure of pollen grain. तर अशा पद्धतीने आपला हा इथं मेल गॅमेटोफाइट मधला अर्धा टॉपिक मेल गॅमेटोफाइट राहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डेव्हलपमेंट कशी होते ह्या पोलन ग्रेन्स पासूनच मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होणार आहे. तर इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि कमेंट लिहून मला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.